कोणतीही सूचना न देता कामावरून कमी केल्याने एका कर्मचाऱ्याने महाविद्यालय प्रशासनाविरोधात आपल्या कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे। मानिका निलेवाड हे शहरातील NSB महाविद्यालयात सेवक पदावर कार्यरत होते। 2006 साली मानधन तत्वावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती। वेळेवर पगार देखील देण्यात आले। मात्र संस्थेने नियमबाह्य नियुक्तीचा ठपका ठेवत मानिका निलेवाड यांचा वेतन बंद केले, शिवाय कामावरून कमी देखील केले। मनमानी कारभार करत संस्थेने कोणतीही सूचना न देता कामावरून कमी केल्याचा आरोप उपोषणकर्त्याने केला। मागील 7 दिवसापासून निलेवाड यांच्यासह कुटुंब उपोषण सुरू आहे। माझ्या नवऱ्याचे वेतन बंद केलेले आहे सर, पगार बंद केली आहे। 3 वर्ष झाले पगार दिली होती आणि अचानक काहीच न सांगता माझ्या नवऱ्याची पगार बंद केली। आज आमच्या लेकराचं शिक्षण होत नाही, आमच्यावर कर्ज खूप झालेलं आहे सर। घरामध्ये अन्न खायला राशन पाणी काहीच भेटत नाही। आज माझा नवरा एकटाच आहे, त्याच्यावर आम्ही 3 जण, त्यांचे आई वडील, अशा 5 जणांचं कुटुंब आहे सर आमचं। आज माझे मिस्टर नेताजी सुभाषचंद्र बोस तारासिंग मार्केट इथे होते, सेवक पदावर होते। काय मागणी आहे? माझ्या नवऱ्याची पगार चालू करा सर। त्यांना कॉलेजने रुजू करून त्यांना 3 वर्षे वेतन देऊन अचानक बंद केले, त्याच्यावर अन्याय झालेला आहे। कुटुंबासहित तो आमरण उपोषण करत आहे। शासनाने लक्ष वेधावे म्हणून आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना भेट घेऊन सोयीस्कर निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना न्याय नाही मिळालं तर प्रशासनाच्या विरोधामध्ये अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था ही नांदेडभर नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर धरणे आंदोलन करून त्यांना न्याय देण्याची संस्थेचा भरपूर त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा होतो। आम्ही न्याय मिळवून देण्याची कॉलेजवर सुभाषचंद्र बोस कॉलेजवर राहते, पण ते उच्च शैक्षणिक सहाय्यक जे आहेत नांदेडला आनंदनगर, त्यांनी ती बंद केलेलं आहे वेतन। ज्या संस्थेवर काम करतात ते अध्यक्ष, त्याची मॅनेजमेंट मानिक निलेवाडच्या बाजूने आहेत। प्रशासनाच्या बाजूने काहीतरी गैरसमज करून एखाद्या गरीब शिपायावर अन्याय करणं हे चुकीचं आहे, म्हणून त्याला न्याय मिळाली पाहिजे।